पापा के ऊपर बहुत ट्रस्ट रखते हैं और हम हर महीने शिरडी जाते हैं। मैं और मेरे हस्बैंड, मेरा बेबी, हम सब जाते हैं। बट ये ऑफिस के साथ, मेरे ऑफिस के फ्रेंड्स के साथ हमारी फर्स्ट ट्रिप है। हम सब एक्साइटेड है जाने के लिए। आज मुंबईमध्ये ना भरपूर पाऊस आहे, तुम्ही बघू शकता आज पाऊस किती आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। ही जी ट्रेन आहे दादर टू साईनगर शिर्डी, हिचा रात्रीचं टायमिंग आहे 9:45 आणि साईनगर शिर्डीला सकाळी सोडते 4 वाजता। मिडल है, हाँ मिडल है, 37 है। बस में रिलेटिव सीट दे बस शकतो आपण। ट्रेनच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता सिटिंग अरेंजमेंट कशी आहे। इथे आमची जागा आहे। हाय गाईज, हा आहे रोशन, राज आणि प्रवीणजी। तुम्ही बघू शकता इथे भेल बनवण्याची पूर्ण तयारी चालू आहे। कांदा आहे, आंबा आहे, कपिल कांदा कटिंग करतोय आणि पूजा कोथिंबीर निवडते। जोरात चालू आहे सर्व भेल बनवण्याची तयारी, बघू शकता तुम्ही। हे युनिक स्टाईल आहे, फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये। ही आमची छोटी एंजल जी नाचते। तुम्ही बघत राहा भेल कशी बनते आहे। एक 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 करून सर्व सामान भेल में टाकत आहे आणि एन्जॉय करा। आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही ही भेल पहिल्यांदा कधी बनवली आहे का? असेल तर यस, नाहीतर नो अशी लिहा आणि एन्जॉय करत राहा। अरे ते सगळे एकदमच हे केलं कैसी लग कैसा लग रहा है ये? मस्त है ना। प्रवीण जी बेल कैसा है? बेल कैसा है? डिम्पल देंगे ना। ओके, एक नंबर। रंजित करे वेरी टेस्टी। आ जाओ बेल खाने के लिए। नमस्कार मंडळींनो, आम्ही शिर्डीमध्ये आता पोहोचलो आहे आणि तुम्ही डाव्या साईडला बघू शकता हा मंडप आहे, तो लाईनीचा मंडप आहे। आणि
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी 3 प्रमुख रांगा आहेत. एक मोफत दर्शन, दुसरा आहे VIP लाईन आणि तिसरा आहे मुख दर्शन. बघू शकता तुम्ही. सकाळचा नाश्ता करून आम्ही सुरुवात केली दर्शनाला. तुम्ही बघू शकता हा मार्केट. इथे पूजेचे साहित्य मिळतात. इथे सुंदर मूर्ती, फोटो फ्रेम, चादर आणि पूजाचे छोटे मोठे सामान मोठ्या प्रमाणात मिळतात. हा दुकान मला प्रत्यक्षात जास्त आवडला आहे. का ह्या दुकानात साईबाबांच्या भरपूर मूर्त्या आहेत, अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता हा मंडप विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरला जातो. मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाणे सक्त मनाई आहे. तुम्हाला इथे मोबाईल ठेवावा लागेल. इथे आम्ही निघालोय जेवण्यासाठी. तो इथून 10 मिनिटाचं अंतर आहे. तो आम्हाला ऑटो पकडून तिकडे जाण्यासाठी 20 रुपये चार्ज आहे. तुम्ही हे पाहू शकता. हा आहे श्री साई प्रसादालय. तुम्ही पाहू शकता बाजूला साईबाबांची मोठी प्रतिमा आहे, जेणे काही साईबाबा स्वतः जेवण बनवत आहेत. तुम्ही बघू शकता इथलं जेवण कसं आहे. डाळ, भाजी, चपाती, शिरा. पाहू शकता तुम्ही. एका टायमाला इथे कमीत कमी 3 ते 3.5 हजार माणसं जेवू शकतात. त्या हिशोबाने बघू शकतो की हॉल किती मोठा आहे. रवि जी, यहाँ का खाना कैसा है? जगातील सर्वात मोठं सोलर पॅनल आहे. ते दररोज लाखो भक्तांसाठी डाळ, भात आणि भाजी शिजवली जाते. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी आहे श्री चावडी. हा ठिकाण अत्यंत महत्त्वाचं स्थान ओळखला जातो. साईबाबांच्या जीवनात हा ठिकाण अत्यंत महत्त्वाचा असं मानला जातो. हे द्वारकामाई साईबाबांचे मुख्य निवासस्थान होते, जिथे त्याने आपल्या आयुष्यातील सुमारे 60 वर्ष इथे व्यतीत केली. याच्यामध्ये तुम्हाला अखंड ध्वनी, बाबांची शिळा, मोठी लाकडाची चूल, पाण्याचा घडा, बाबांचे मोठे चेले चित्र अशी तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता रात्रीचा मार्केट कसा दिसतो आहे. तिथे धार्मिक आणि सुगंधी वस्तू मिळतात. सुगंधी धूप, अगरबत्ती. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी कमळ आहे. वरती साईबाबा त्यांच्या घड्यातून पाणी ओतताना दिसत आहे. हा भव्य सुवर्ण कळस रात्रीच्या वेळी जणू काही सोन्यासारखा चमकताना दिसतो. चला मग मित्रांनो, व्हिडिओ इथं समाप्त करतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम साईराम. चला बाय, टेक केअर, टाटा, बाय बाय.